वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू ताटे एकत्र सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. खंडणी मागितल्याच्या दिवसाचा व्हिडिओ व्हायरल. पीएसआय राजेश पाटीलही कराड गँग बरोबर सीसीटीव्ही कैद. महादेव मुंडे आणि चेतना कळसेचं काय झालं? वाल्मिक कराड टोळीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर सुरेश धस यांचा सवाल. अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज. लीलावती रुग्णालयातून बाहेर पडताच सैफच्या चेहऱ्यावर मोठं हास्य, प्रकृतीत सुधारणा. सैफचा हल्लेखोर शहजाद मेघालय सीमेवरून डाबकी नदी ओलांडून भारतात आल्याचं उघड. पश्चिम बंगालमध्ये आधार आणि सिम कार्ड बनवल्याचंही तपासात निष्पन्न. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीतही पालकमंत्र्यांच्या जिल्हा वाटपावरून धुसफूस. स्वतःचा किंवा शेजारचा जिल्हाही न मिळता दूरचे जिल्हे मिळाल्यामुळे खप्पामर्जी. शिवसेनेच्या नाराजीनंतरही नाशिकचं पालकमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्यासाठी भाजप आग्रही असल्याची चर्चा. तर एकनाथ शिंदे पालकमंत्रीपदावरून रायगडमधील नाराज आमदारांना भेटणार. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यावर संजय शिरसाट आक्रमक. पालकमंत्री कसा असतो ते जिल्ह्याला दाखवणार. नाव न घेता पक्षातल्या विरोधकांना इशारा. कुठल्याही योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार असतोच. ₹1 पीक विमा योजनेवर बोलताना कृषी मंत्र्यांचं धक्कादायक विधान. पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोम बाधित 22 संशयित. पुणे महापालिका सतर्क. आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक. आजार दुर्मिळ असला तरी धोकादायक आणि संसर्गजन्य नसल्याचा तज्ज्ञांचा निर्वाळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुलेटवर स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.